म्यूट पहा बरं कोणाचं आहे. अहंत आणि ममता. अहंत आणि ममता निवृत्त होण्याचा आपला चालू विषय आहे. काय विचार बोलतात वेदांती आणि पंचकर्णाचा पाया कसा बुद्धीमध्ये अवलंबला जातो आणि त्यानुसार बुद्धीचं परिवर्तन होतं. परिवर्तनशील बुद्धी म्हणजे एक अपरिवर्तन एक परिवर्तन. ज्या बोधानं मन बदलतं, परिवर्तन होतं. बदलतं म्हणजे त्या मनातली अविद्या ते मन सोडायला तयार होतं. अविद्या म्हणजे बंध आणि बंध म्हणजे अहम आणि मम. आपला पहिला विषय होता चालू अहमाध्यास आणि ममाध्यास. म्हणजे अहम म्हणजे अहंकार. अहंकार कुठून तयार होतो तर अविद्येतून. आणि अविद्येला खत पाणी कुठं मिळतं तर कर्माचा करते बनण्यातून. ती म्हणते मी आहे ते सिद्ध झाले. हे गूढ रहस्य अनु की ज्या ठिकाणी कर्ता भाव उत्पन्न होतो, जिवंत राहतो, प्रमाता ईश्वरापासून अलग होतो, जडाचा तो संबंध सतत करतो आणि आपल्या स्वरूपाला विसरून खोट्याला धारण करतो. हे 4 वाक्य अमृत तुल्य आहेत, म्हणजे सुवर्ण अक्षरातले सारखे आहेत. हे आपल्याला समजत नाही म्हणून समजावून देणारे भगवंत आहे. आपलं काही नसतं, आपलं बोलता पण येत नसतं, काहीच नाही. मी तेव्हा किती वेळ झाला, लेट झाले आज 10 मिनिट. कारण वॉकिंग साठी गेलं तर खूपच चालत राहिले, खूपच तिथं हवा. अहंकार मम माझं म्हणजे अहंकार म्हणजे मी देह आणि हे देहासंबंधी माझे आम्ही विषय आहे. हे कळायला पाहिजे. मस्त विषय हा इम्पॉर्टंट, की ज्यामध्ये बुद्धी त्याला सोडायला तयार नाहीये. भगवंतापाशी त्याला जाता येत नाहीये, आपल्या पदाचं सुख घेता येत नाहीये, म्हणून क्रोध हा वाढला जातो आणि स्वतःला बी शांतता नसते, लोकाला पण नसते. तुम्ही तर विचलित होतात, पण तुम्ही दुसऱ्याला पण विचलित करतात. समजतं का माहित आहे? हो माऊली, हो. जेव्हा मन स्तब्ध आणि स्थिर आणि पवित्र आणि एकाग्र असतं, ईश्वराच्या सानिध्यामध्ये असतं, बोधाचं ऐश्वर्य भोगत असतं आणि स्वरूपाला जाणता मंत्रमुग्ध असतं, जगताचं भान नसतं, देहाची जाणीव नसती, ते मन पवित्र आणि पावन आणि हरीला प्राप्त करण्यासाठी परिपूर्ण असतं. असतं की नसतं? हो माऊली, असतं. कसे बेटा की आपली अवस्था काय आहे? आपण 60, 62, 65, 70 पर्यंत चाललो तर आपला अधिकार आला की नाही आणि श्रवण बुद्धी थांबलं की नाही, आपलं जीवन सफल व्हायचं झालं की नाही किंवा होणार नाही, आपल्याला असं असफलच निघून जायचंय, अशा लोकांची थोडी काळजी वाटते की नाही? हो माऊली. 2 मुलं असतात, एक मुलगा फार सिनियर सुंदर असतो आणि एक मुलगा असा बद्ध आणि जड असतो. हा मुलगा कमवतो, पोट भरून खायला असं आईला वाटतं, पण एखादा जड असतो, त्याला काहीच कमवता येत नाही, खाता येत नाही, जगता येत नाही, तो उपाशी मरेल असं आईला वाटतं. तसं सद्गुरु आईला हा जन्म मरणात फिरेल, दुःख भोगेल असं वाटतं. खरंय. जो साधक आहे, जो बोधात आहे, जो स्वतःला ओळखीत आहे, देहाची ओळख संपवण्याच्या मार्गात आहे, वेदाला धरण्याचा त्याचा अंतःकरण श्रेष्ठ आहे, तोच भगवंताला प्राप्त करू शकतो. त्याचं अंतःकरण श्रेष्ठ आहे. जो कनिष्ठ तो संसारामध्ये त्रयमाम करतो.
आणि जो श्रेष्ठ आहे, जो पवित्र आहे, जो पावन आहे, ज्याला परमार्थाचं धन आहे, ज्याला वेदाचं ज्ञान आहे, ज्याला स्वचा अभिमान आहे, ज्याला आपल्या आपल्या मार्गावर येता येतं, वेदाचा मार्ग, ज्याला स्वतःला जाणता येतं परमात्म्याला, ज्याला ओळख करता येते, आपली ओळख आपल्याला असते. देहाची ओळख तर कुत्र्या मांजराला बी, तुला असतं तर काय नको. ओळख देहाचे काय महत्व नाही, ओळख परमात्म्याचे परम मुक्ती परम भक्ती आहे. ओळख देहाची, आसक्ती देहाची काय कामाचा. संबंध टाकावा देहाचा, बाद व्हावा त्रिलोक्याचा, अनुभव यावा आत्मत्वाचा, सुख भोगावं स्वरूपाचं, मुक्ती घ्यावी वेदांताची, भक्ती करावी विठ्ठलाची, ही स्थिती असावी हृदयाची. हो मग 60च्या नंतर भावशून्य व्हावं. 55, 50, 60 तर गेले चुलीत. वृत्तीला शून्य करावं, अधिकारांचा करावा, संसार बाजूला फेकावा, आपल्या महिमेत जगावं. ओके बेटा, आपल्या महिमेत जगावं, अंतःकरणातल्या रामाला भजावं, जगत भावाला भिजवावं गोदात, मनाला रुजवावं वेदात, अहमला जाळावं श्रवणात, ममत्व टाकावं विवेकात, स्वतःला शोधावं हृदयात. ती तुमची ओळख आहे. हे प्रपंच, हे नाते, हे क्षणभर आहेत, त्याच्यावर टिप्पण न करावं, तिथं आकार नका पाहू. नाही, ते तुमचं नाही, हे तुम्ही नाही. हे जर कळत नाही तर तुमचा जन्म मातीत गेला. लिहून ठेवायचं. हे पण लिहायचं. ज्या ठिकाणी अहंकार सुटला नाही, ज्या अहंकार तोंड थांबत नाही, जिथं मन विषयाला सोडत नाही, व्यवहार टाकत नाही, तर तुमचा जन्म शून्य आहे, बेकार. म्हणून मौन हे तुझे राशी नाव. माऊलीचे शब्द आहेत. भगवंता, मौन म्हणजे तू संपा, मौन म्हणजे तिथे व्यवहार नाही, विकार नाही, सुखा वाचून काहीच नाही, शब्द वाचून तुझ्याकडे येताच आहेत, शब्द तुला शिवत नाही, वरती तुझ्यापाशी जात नाही, आणि तू मौन आहेस, शांत आहेस, स्तब्ध आहेस. सुख रूप तुझं रूप सुख आहे, आनंद तुझं स्वरूप आहे. मग मी पण तेच आहे. मग माझा आनंद मला भोगता येत नाही तर माझा परमार्थ कोणता आहे हे कळावं, हे कळावं. आयुष्य कुणाच्या हातात टाकायचं नसतं, प्रारब्ध बाजूला सारायचं असतं, अंतर्मनामध्ये थांबायचं असतं, त्या भगवंताला बघायचं असतं, आपल्या स्थितीला जाणायचं असतं, आत्मसुखाला भोगायचं असतं, देहस्थितीला त्यागायचं असतं, स्वच्या रंगात रंगायचं असतं, अभिमानाला संपवायचं असतं, अविद्येला भस्म करायचं असतं, श्रीरंगाला ओळखायचं असतं, त्याच्या रंगात रंगायचं असतं, संसाराचा रंग बेरंग हे कळायचं असतं. खरे माऊली, साष्टांग दंडवत. कळत नाही आपल्याला. आपला एक एक श्वास महत्वाचा आहे. त्या श्वासातून सोहमय का नाम आहे का ज्ञान आहे काहीच नाही आपल्याकडं. त्या श्वासातून आपण काय घेतो? नाम नाही, ज्ञान ते तर बाजूला ठेवा, नाम तिथे येतच नाही. मग त्या श्वासातून काय केलं? संसार. पुन्हा काय केलं? देहभाव जिवंत ठेवला, संबंध वाढवला, गुणामध्ये जाऊन थांबलंय बुद्धी.
रामकृष्ण हरे. हे नाही, अनर्थ आहे, अनर्थ आहे. हा संबंध नकोय आम्हाला. हे मी नाही आहे निश्चय त्या बुद्धीला. हा संबंध नको म्हणाला. हे मी नाही आहे निश्चय अंतःकरणाला. तोच मी आहे अबोध हृदयाला, वेद चित्ताला, अनुभव त्या बुद्धीला. तो मी, तोच मी, नो देह मी. मीचा प्रकार आहे तो. ब्रह्मास्मी याचं विवेचन आहे. तोच मी, हे नाही मी. मग हे मी नाही तर व्यवहारामध्ये घुटमळायचं का? नाही. व्यवहार हा बाजूला बुद्धीतून गेलाच पाहिजे. आत्मभाव जागा झालाच पाहिजे आणि तो अनुभवात आलाच पाहिजे. तो परमात्मा, हा अनात्मा, याचा अनुभव सोडा ना, त्याचा संबंध तोडा ना. लिहिलं, वाचलं, ऐकलं म्हणजे तुम्हाला हातात मोक्ष आला. दिवसभर फोन चालू ठेवला म्हणजे समजलं नाही, चुकीचं आहे. एकच औषध घ्यावं आणि ते टिपिकल असावं. ते आपल्या वृत्तीच्या उन्नतीचं असावं. बोधाला धरता यावं आणि आपल्या स्वरूपाला जाणता यावं. मी कोण हे कळावं आणि तिथंच मन वळावं. मी कोण? मी जर आत्माराम आहे तर अनात्म्याचा काय संबंध आहे? या संबंधीचा पसाऱ्याचा काय मला अनुभव आहे, काय अभिमान आहे? जर हेच मी नाही तर बाकीचा काय संबंध आहे? आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा. मराठी कळते की नाही? हो माऊली. आधी देह काय खरा, देह संबंधी सगळा पसारा. तुकोबा म्हणले हे जर खरं नाही तर त्याचा पसारा खरा आहे का? घर, दौलत, लेकर, बाळ, जे काय प्रॉपर्टी, ते काय खरं आहे का? मग ते खरं नाही तर चित्तात नाही का ठेवू ना? कोण खरं हे ओळखा आणि खऱ्यापाशी थांबा. खऱ्याला जाणा आणि खरं बना. खरा परमात्मा, खरा परमात्मा आहे, खोटा अनात्मा. मग खोट्याचा विचार करून आयुष्यभर कोडायचं? अरे देवा. तो विचार खऱ्याचा करायचा. तो विचार म्हणजे या देहाला इंद्रिय आहेत, हात, पाय, नाक, डोळे, पाय, मनगट, बोट, कांड. त्याच्या शरीराला हे नाव येतं तर देवदत्त नाव दाखव, विष्णुदत्त नाव दाखव, असा प्रश्न गुरुने केला शिष्याला. मग तो म्हणतो मी विष्णुदत्त, मी छाया. कुठं नाव आहे तुझ्या बॉडीवर? का शिक्का टाकून बी बॉडी येत नाही, जन्मत नाही का? जन्मती नाही माऊली. मग नाव घेऊन बी जन्मत नाही, नाव घेऊन बी थोडी जात नाही. मग त्या नावाला काय अर्थ आहे? हो माऊली. मी आणि छाया, हे राम चावली त्या ब्रह्मस्वरूपाची म्हणजे छाया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे रे ही माया, नव्हे रे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. सावली, हे झाड आहे त्याची सावली खाली आहे, हे घर आहे त्याची सावली रस्त्यावर आहे. म्हणजे सावली खरी का घर खरं? वाटते का सावली? नाही वाटत. म्हणून बुद्धी दर्पणी, बुद्धीचा आरसा कर, बुद्धीचे चैतन्याचा आभास देतोयस आणि बुद्धीत आभास मिसळलेला जीव आहे आणि तो व्यवहार करतोय. प्रमाता नाव आहे आणि तू त्याला जाणतोस.
तू त्याच्यावर भिन्न आहेस, तू त्याच्यावर अलग आहेस, हे कळणं महत्वाचं आहे. यासाठी आपण खाली आलो, हासाठी देह दिलाय. पांडुरंगाने तुम्हाला बोलवलंय, माझ्याकडे ये. तुम्ही गेला नात्याकडं, घराकडं, बोधाकडं, क्रोधाकडं, आणि गॅसची वट्ट्याकडं. वा, त्यांनी बोलवले माझ्याकडे ये, तुला देह दिला, ह्याच्या माध्यमातून माझ्याकडे येशील. ती बुद्धी तर मातीत चालली कोणीकडे बी. देहालाच माझं म्हणती, विषयालाच भोग म्हणती, संपत्तीलाच खरं म्हणती, जगतालाच बरं म्हणती. जगत नाही तर बरं काय? देह तुझा नाही तर संबंध काय? तुझ्या वाचून तू नाही तर त्याची ओळख नाही का? करू नये का? याची ओळख सोडू नये का? अहम संपणे का? अहम कसं संपवायचं? अहम कुठून जन्मत? अहंकार कुठून वाढतो? आणि तो कसा मरतो? तो कसा जिरतो? अहंकार अविद्येतून उत्पन्न होतो, तो बोधाने मरून जातो, आणि तो संपल्यानंतर अविद्याचा नाश होतो. बुद्धीला तो कळतो, तो तिकडे जाते. श्रवणाच्या माध्यमातून, बोधाच्या शक्तीतून ती हरीकडे जाते. बुद्धी नामजीव, आणि तो त्याला पाहतो, जगाला नाही, देहाला पण नाही, विषयाची आठवण नाही, प्रत्येक विकार नाही, देहाचा संबंध नाही, जगताचे सत्यत्व नाही, फक्त हरीचा संबंध, हरीची ओळख, हरीचं सान्निध्य, हरीची प्रतीती, हरीशी ऐक्य. देहाशी ऐक्य नाही. जडाचा वाद आहे, हे जड आहे, त्याची ओळख आहे, तो सत्य आहे, हा मिथ्या आहे. श्रवणातून सत्य कळतं आणि हे मिथ्या ठरतं. सत्य कळतं, तोच आहे एक. मग तो आहे तर तोच मी आहे. मग देह मी नाही. जर देह मी नाही, देहाचा पसारा माझा नाही, पसारा माझा नाही, असत्य संपली. देह मी नाही, अविद्या सुटली, तो मी आहे, ब्रह्मविद्या सुटली. साष्टांग दंडवत माऊली. किती सहज आहे बेटा, किती सहज आहे तुमच्याकडे तो बोध येतो. भगवंत द्यायला मी काही लिहून ठेवलं होते, मला ते यायला किती उशीर झाला. कसं देतो तो, कोणत्या ना कोणत्या रूपानं. म्हणून अविद्या ही कशी संपवावी आणि बोधात बुद्धी कशी रमावी. संसारात रमणं वेगळं आणि बोधात रमणं वेगळं, आणि वेद कळणं वेगळं. वेद कळणं अज्ञानाचा नाश, देह कळणं अज्ञानाचा आविष्कार. मग अज्ञानाच्या आविष्कारामध्ये कर्माचा संबंध आहे, आणि बोधाच्या संगमामध्ये ईश्वराचं ऐक्य आहे. देहाचं ऐक्य संपलं, कारण महावाक्य तिथं आलं. हृदयामध्ये वृत्तीच्या द्वारे महावाक्यानं प्रस्थान केलं, क्रमण केलं. तिथल्या भगवंताला महावाक्यानं प्रगट केलं, ते हृदय मंदिर झालं, ती बुद्धी राहून झाली. ही गुरुनं स्थापना केली मंदिराची. कळावं, हेच कळावं. खूप सुंदर माऊली. हेच कळालं. हेच कळालं. परमार्थ म्हणजे का? प्रक्रिया पाठ केलं, श्लोक पाठ केला म्हणजे परमार्थ आहे का? तो वाणीचा विषय आहे, तो शब्दाचा आकार आहे, पण संबंध त्याचा म्हणजे परमार्थ आहे. हे शब्द आहेत सगळे, अनुभव नाही, स्फुरण नाही, बिलकुल नाही, काहीच कळत नाही, फक्त शब्द. हे पाठ केलं ते वाचलं, आणि 18 ते केले ते 15 केले, आणि वर्तन बिलकुल नाही. व्यवहारात बदलच नाही तुझ्या, तर कशाला वाचती?
वाचते कशाला? 18 वाचू नको, 1 वाचू नको, गीतेला शिवू नको. पात्रता पाहिजे गीतेला हात लावायची. तर मला बदलायचं तर गीतेला हात लावाल. मला अज्ञान टाकायचं असेल तर श्लोकाला गड बघाल. भगवंतानं काय म्हणलं हे सांग कळायचं असेल तर बोधात मी येईल. अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद काय आहे आणि तशा रीतीने अंतःकरणाचा भाव बदलेल तर गीता वाचायची. अहंकाराची माती करायची, श्लोकामध्ये राहायचं, बोधाच्या संपत्तीला घ्यायचं, अज्ञान निवृत्त करायचं, स्वरूपाला जाणायचं, मन स्वरूप करायचं तर गीतेला धरायचं. कोण बोलतंय मध्ये मध्ये? थोडा बदल झाला ना, बाहेर यायचं, आणून मग चेंज करून मग हे करायचं. लाल बटन दाबा, बाहेर जाण पुन्हा या, टाकतात बिनकामाची. काय सांगते गीता, काय सांगते ज्ञानेश्वरी, काय सांगतं पंचकरण? पंचमहाभूताचं कार्य म्हणले, समजतं का मग तुम्हाला कार्य काय ते? कोणाचं कारण? कार्याला कारण असतं. जगत हे कार्य, अज्ञान हे कारण आहे. त्या कारणामुळे जगत दिसतंय, देह दिसतो. पण जेव्हा कारण हे अज्ञान संपलं तर देव दिसतो चौकडे. मग हरिपाठ का मिळाला इथं? आयुष्याची माती करता का आपल्या आपल्या? तिथं बुद्धीला भगवंताची जाणीव नाही, तिथं बुद्धीला जगत भाव टाकताच येत नाही, जिथं रामाचे प्रेमच नाही तर जगण्यात काय अर्थ आहे? जिथं राम कळावा जगत करण्यापेक्षा, जिथं भक्ती व्हावी देहाची भक्ती केल्यापेक्षा. हे माझे, हे माझे, सगळं माझे. काय हे तुझं आहे ना? हे काळाचे आणि त्या कर्माचं फल आहे. सुख दुःख भोगायला दिलेले आहे, ते सुख दुःख भोग आणि बाजूला निघ. प्रारब्ध कर्म सांगतो ना तुम्हाला मी. जे जे कर्म केले ते ते भोग आले, उपजले मेले ऐसे किती. बोला याच्यावर तुम्ही लोकांनी, मी ऐकावं आता. अरे सगळं तर पाठ आहे. केले कर्म झाले तेच भोग आले. ह्याच्यात तुमच्या समोर जे येईल ते तुमचं प्रारब्ध आहे, स्वीकारा ना. तुमचं होतं लोकांच्या मस्तकावर का फेकायचं, मुंडकं मोडायचं लोकांचं? अरे धंदा काय अर्थ सांग मला? केले कर्म झाले त्याचे भोग आले, सांगायचा अर्थ? समोरचे भोग तुझा आहे, मग ते भोग लोकांच्या माथे हाणायचा नसतो, आनंदाने स्वीकारायचं. तर आपलं कर्म वेगळं, समोरच्याचं कर्म वेगळं आहे, हे कळावं. पण इकडे वळावं, ते भोग बी कळत नाही, कर्म बी थांबत नाही. कळत नाही, चिंतनात असा भोग त्रास देत नाही. सौम्य बदल मग आपण ऐकतो ना अभंग, गीता, ज्ञानेश्वरी. परिणाम काय, बदल काय, डिफरन्स काय तुमच्यात? ऐकून बदल असावा, मग होतच नाही ना. आपण याच्यात राहायचं, आपल्याला मध्ये पाय आपल्याला पाहायचं. शब्द त्रास देत नाही, संसार बाधाच करीत नाही, आणि मन देहाकडे येतच नाही, अविद्या राहतच नाही, आणि स्वरूप आपल्या मनातून भिन्न होतच नाही. याला म्हणते अधिकार. काय ते शब्द? हे पुस्तक दिलं का तुम्ही मला वाचायला? दिलं का पल्लेवर? नाही माऊली, नाही दिलं असं सांगा, नाही पैसे घेऊन. त्याच्यासाठी
आपला अधिकार, आपलं श्रवण, आपलं जीवन, आपलं चिंतन, आपला अनुभव आपल्या पुढ्यात असा व्यवहारापुरतं बाजूला यावं, आपल्या स्वमध्ये राहावं, आपल्या आपल्या पदालाच जाणावं, हे पद टाका, चिन्मय व्हावं, स्वस्थ जगावं, शेवट चांगला होईल हे बघ शिकावं. आपली चिंता करावी पुढं कसं आहे, भगवंता कसं माझं सहज पडेल ना ते माझा, नेशील ना मला, जवळ घेशील ना, तुझ्या विन कोण आहे मला, तू मला मी तुला, म्हणून तुझं विन माझं या टप्प्यावर यावं. तुझं विन माझं कोण आता, तुझं विन माझं कोण आहे आता, सांग रे अनंता माय बापा, सांग रे अनंता माय बापा, कुणावरी सत्ता करू नारायणा, कुणावरी सत्ता करू नारायणा, प्रेमी न पाना कोण पाजी, प्रेमी न पाना कोण पाजी, तुझं विन माझं कोण आहे आता, तुझं विन माझं कोण आहे आता, तूच आहे कसं मला, मग बाकीचे सोडायचे ना, ही बी पकडती ते आहे माझं म्हणती, ते म्हणतो तिकडच मर, येऊ नको माझ्याकडं, दोन्ही पायावर ठेवून पाय जरा आघात आयुष्याचा, मग काय उरलेलं आयुष्य तर चांगलं जगा, आमचं आयुष्य बोनस आहे आता, चारच्या पुढे बोनस तुझे, बाकी सोडून द्यायचे ना, टकटा करून तोंड खराब, डोकं खराब, लोकांचं बी खराब, आपले बी खराब, सोडून द्यायचं ते, सहज जगायचं, सहज चौपसुलभ जगायचं, किचकट नाही. आता आहे का, शिवदत्त, विष्णुदत्त, सोमदत्त हे जे नाव आहे शरीराला आहे, तू देह नाहीस आहे, मग नाव का म्हणून अभिमान इथालतो आपण, अहंकार, अहंकारावर बोलले एवढं की सगळ्यामध्ये असतं काही ना काही, पण जास्त असतं. आता जाताना साठच्या पुढे गेल्यावर त्याला मारावं लागतं अहंकाराला, आणि व्यवहारातून सरकावं लागतं, प्रपंचाला टाकावं लागतं, संतांच्या बोधाला धरावं लागतं, वेदात शिरावं लागतं, आणि आपलं स्वरूप आपण भोगावं लागतं, हे सोडावं लागतं. चमचे वाटी आहे, आमच्या एक नाते होतं गावात परभणीत, इथली छान अनुभव आहे का, 100 वर्षाची बुद्धी म्हातारडी, ती चमचे मोजायचे उठले ती म्हातारी, आपल्याला आवडत नाही असं समजा तोंड घातेल, मला बरेच म्हणते तू लई बोलतीस, इतकं बोलून तर नीट होत नाहीत कोणी, आणि यांची मया केला तर मग डोक्यावर पत्र माझ्या, हे मया करायची लायकीच नाही यांची, नाहीच लायकीच नाही, बोलणार का आम्हाला जी नावे देते त्या पायाचे आलो तर आम्ही आता आता तुझं 100 वलंडालीस, 90-95च्या पुढे गेलो, मी आत्मा आहे ना, मी देहान भिन्न आहे ना, मग कोणतरी येते सांगा किती, मी देहान वेगळा आहे असा ज्या रीतीने मला अनुभव घेता येईल त्या रीतीने मला समजावून सांगा, मी देहान वेगळा आहे त्याचा अनुभव मला घेता येईल ते मला समजावून सांगा. देहाचा अनुभव तर मी घ्यायचलो, पण आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. खूप छान आहे विषय हा, खूप छान विषय आहे. भगवान सद्गुरुनाथ म्हणतात की तू देह नाही, देहून वेगळा आहेस, तू सोमदत्त, शिवदत्त, सोमदत्त कोणीच नाही, मग तू देहून वेगळा आहेस,
तर मी देहा वेगळा आत्मा आहे, त्याचा अनुभव कसा घेता येईल, तो अनुभव घ्यायची रीती मला सांगा, मग तसा अनुभव मी घेईल. असं शिष्याचा प्रश्न सद्गुरूकडे गेला. आता गुरु म्हणतात, ठीक आहे, आपण पूर्वजन्मात केलेली कर्मे या जन्मात भोगीत आहोत. आलं का नाही विषय सांग आता. काय चूक बोलली मी इतकं बोललेलं? बरोबर आहे माऊली. आला ना विषय? काय चूक काय बोलली मी? काय नाही, बरोबर बोलले माऊली. प्रत्येकाला टाकू होतं, एकाला म्हणून नाही, कामा नाही. माग जन्मात तू काय कर्म केलीस ते भोगायला समोर येतात. नीट आहे का? तो विषय मी वाचला बी नाही. इथं माझ्या माहेरी फिरायले, मस्त हिंडायले. आता ऐका, पूर्वजन्मात केलेली कर्म या जन्मात भोगीत आहोत. सांगा आता, हे थांबते मी. सांगा काय करतात इथे येऊन, बोला आता. ह्याला कळू दे की जरा, काय भोग आहे तुमच्या समोर आलेला. आपला भोग असतो, निमूटपणे सहन करावा लागतो. हा, त्याला उत्तरच नसतं काही. सांगा काय बोलला ते. पूर्वजन्मेचे कर्म मी आता हे जन्मात भोगायला आलो. मग तुम्ही जर स्वीकारलात तर तुम्हाला दुःख होईल का? दुःख तिथं सिद्धच होत नाही ना. अगं ते सिद्ध व्हायचं पुढे गेलं. पण तुम्ही कर्म भोगायला मग हे करू नाही आणू, तुम्ही कर्म भोगायला ते तुम्हाला कळत नाही. हो, मान्य करत नाही ना तुम्ही. करावंच लागते. नाही नाही नाही, मग सेल्फिश का होती न होणारच चांगलंय. पण ज्यानं स्वीकारले की माझा भोग आहे, मी असाच आहे, ते मला विलाज नाही, ह्याला औषध नाही. त्याला ह्या भोगाला संपवणारा डॉक्टर फक्त संतच. बरोबर आहे? हेच कळत. ऐका, पूर्वजन्मात केलेली कर्मे या जन्मात भोगीत आहो, आणि या चालू जन्मात जे करील आहोत ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगो, असे म्हणतोस ना. माग जन्मात भोगतोय, आता केलं पुढे भोगावं लागतंय. तुझं असं मत आहे ना. तर मग विचार करून पहा की हा जो स्थूल देह आता आहे, तो पूर्वजन्म नसून मातेच्या उदरातून नवीन उत्पन्न झालाय. पूर्वजन्माचा देह माहित नाही, पण हा देह आहे. ज्ञान उत्कृष्ट का, वेद उच्च का, संत संघर्ष महत्वाचा का, अनुभव हा प्रबल का, भव हा खोटा का, आत्मानुभूती मोठी का, यायला का आवाज? हो माऊली, आता आला, इतक्या वेळ येत नव्हता. की विषयाची वाक्य असते तुम्हाला सांगू काय महत्वाचं आहे. तुम्ही कधी नाही ऐकलेलं आहे, म्हणून सहज लिहून घ्या, समजून घ्या. आज नाही का तुझा डबल घेते, समजा वेळ भेटत तर दुपार पण घेते. मला काय काम येतं, बसायचंच आहे. आपला विनोद करा, आणि जर संधी भेटली ना सोनं करा. नाही, आज लावते काम. पहिला विषय काय आहे, आपण पूर्वजन्मात केलेली कर्मे जन्मात भोगीत आहोत, हे तुम्हाला मान्य. या चालू जन्मात जे करीत आहोत ते पुढे जन्माला भोगायला येत आहोत, हे तर मान्यच आहे. पण पूर्वीचा देह कोणचा आहे, हा वेगळा आहे, आता आलेला वेगळा आहे. मग त्या देहात केलेले कर्म कुणी केले आणि आता कुणी केले हे सांग. रे किती उत्तर सुंदर मागितले. मी डबल वाचते अजून. ह्या देहात केलेले कर्म पुढे जन्मात येणार, मागच्या आता भोगायला. आता हे कवर ग, कवर हिरा रांगावर मागचे ह्या जन्मात, ह्याचे पुढच्या जन्मात, त्याचे त्या जन्मात, ही शाखा थांबली. काय करा मग तुमचं. आता पुढचं मग असं म्हणतोस ना, तर मग विचार कर पहा, हा जो स्थूल देह आता आहे तो पूर्वजन्मी नसून हा जो आहे तो पूर्वीचा नाही. आईच्या जन्मातून नवीन जन्मला, आणि तो मागचा कोणता होता तुला माहित नाही. ठीक आहे, नवीन तू झालेला आहे. तर मग कर्मे करणारा जो कोणी तो असेल, तर मग कर्मे करणारा जो कोणी तो असेल, तो पूर्वजन्मी या देहाहून कोणीतरी खात्री वेगळा असला पाहिजे. बरोबर आहे ना. तू त्या देहात केलेले कर्म आहेस, कर्म करणार आहेस. तो देह गेला, आता देह आला, तो तर माहित नाही कोणता होता, हा तर आईच्या उदरातून नवीन आला. पण जो कोण कर्म करणार आहे तो ह्या देहात आलाय ना. कोण असतो कर्म करणारा, कोण आहे? ऐकायला सुंदर आहे. तर मग कर्मे करणारा जो कोणी तो असेल, तो पूर्वजन्मी या देहातून कोणी खात्री वेगळा असला पाहिजे त्या देहातून. ठीक आहे,
कारण देहाचा नाश झाल्यावर देह तर राहू शकत नाही. ठीक आहे. अर्थात तू देहाने केलेल्या कर्माचा भोगता देहाहून वेगळा आहेस असे सिद्ध होऊन, अरे राम, देहात कर्म केलेला त्या कर्म करणारा देहाहून वेगळा आहे हे ते सिद्ध व्हायले. ती सुंदर सांगायले. डबल वाजते. कारण समोरच्या लोकांना हा विषय थोडा सहज कळत नाही. ऐका, मी मागे जाते. देहाचा नाश होतो, बरोबर आहे. देहाचा नाश झाल्यावर देह तर राहू शकत नाही, पण कर्म करता राहिला. मग कर्म करता कोण आहे? काय सुंदर आहे, मांडणी किती छान आहे. हा देहाचा नाश झाला, तो चालला देह. काय झाले? आवाज नाही का अजून? आहे माऊली, आहे. काय करताय? कोणतरी बोलायले. बोलू नका, फक्त ऐकत चला. मी बोला ऐका की. हा. ज्या देहात जय कर्म झाली ती भोगायला आली. या देहात कर्म केली ती पुढे भोगायला येणार. हा ज्या देहाच्या द्वारे कर्म केले इंद्रियानं कर्मेंद्रियानं त्याचा नाश झाला. पण जो कोणी कर्म करता आहे तर तो देहान वेगळा आहे, तो तर मेला नाही. कारण तोच कर्म करताय ते भोगता खरा ना. हे सूक्ष्म कळायला पाहिजे. अनु हा परमार्थ खरा आहे, साधक वादक आहे. हे सिद्ध झाल्यावर ते बाद होत याचा. मग इतकं कळलं पाहिजे की आपण म्हणतो माय काय पाप केले की बाई बोलते ना बोलता बोलता. बाई चित्र असते कॅलेंडर, ती म्हणते काय पाप केली की माय इथं आलो होत. यायचं नसतं. काय केलं ते भोगायला आले, पण कोण भोगायला कळतं का? मग त्यांचं म्हणणं आहे की ज्या देहातून कर्म झाले ते देह नाश पावला, पण ज्यानं कर्म केलं तो कोण आहे सांग की? तो ते केला इथं भोगायला आला, मग तो कोण आहे? देहाहून काय वेगळा प्रश्न आहे? खरंच खरंच किती गोई आहे सांगा पल्लेवर. खरंच माऊली. मग आता हे का फुलं होऊन कळते का ज्ञान काय कोण कळते? तू कोण गोय कोण कळते? हवा कळते? ज्ञानानेच कळतं. नाही माऊली, ज्ञानानेच कळतं. म्हणजे डोंगरात जाऊन येण्याचा बाजार. आता ऐका, देहाचा नाश झाल्यावर देह तर राहू शकत नाही. अर्थात तो देहाने केलेल्या नाश झाला, गेला ध्यान झाला. नाश झाला. मग जो कर्म करता कोण आहे ते तर नाश होत नाही ना. जो कर्म आले का? सगळी मीटिंग संपली होती. हॅलो हो माऊली, आले आले. होत आहे करता कोण? हा, तुम्ही का नाही म्हणत ते. आज खूप छान विषय. थोडं थांबा बरं, 10-15 मिनिटं. मी 10 मिनिटं उशीर आले, 20 मिनिटं यायला तुमची. हो माऊली. स्थूल देहातून कर्म केलेले तो भोगायला. जो कर्म करतो तो कोण? स्थूल देह नाश पावला. मग कर्म करता कोण? तो देहावून आलं काय ना. तो देहातून कारण भोगायला आला म्हणजे तो आहे ना. अनु जो भोगायला येतो तो कोण आहे? मग करता आणि भोगता कोण आहे? आता त्याचा देह गेला, कर्म तर उरलं. त्या कर्माचं फळ भोगायला देवाने हे दिलं. मग तो कर्म करता कोण आहे? भोगायला कोणतरी असेल ना भोगता. हो माऊली. मग कळतं का हे? नाही कळत माऊली. कळतं का? बोला. नाही कळत माऊली. देवाला कसं कळतं? कुशारी कशी कळते? म्हणणं मला कसं कळत? नोटा जो देहाच्या द्वारे कर्मेंद्रियानं कर्म केलं त्याचं पाप पुण्य तयार झालं आणि तो भोगायला पुन्हा तो वापस आला तर तो कोण आहे? मग तो देहावून आला का असेल? तुझ्या म्हणण्यानं बोला ना मी. मग तो देहावून आला का तर कोण आहे? मग ते तू आहेस का ते तू आहेस? कोण तू कोण? चिंतन पंचकरण लय छान आहे रे बाबा. अर्थ झाला रे बाबा. ऐका, मग कर्माचा भोगता, तू देहानं केलेल्या कर्माचा भोगता
देहाहून वेगळा आहे असे सिद्ध होऊन हा स्थूल देहच आत्मा नव्हे हे आमचे म्हणणे तुला पटले की नाही? डबल वाजते आणून नीट लिहा, ज्याला लिहायचं लिहून घ्या. अध्यात्माचा बेस आहे, बेस नाम पाय. हा स्थूल देह आत्मा ऐका, तो देहानं केलेल्या कर्माचा भोगता देहाहून वेगळा आहे असे सिद्ध होऊन हा स्थूल देह आत्मा नव्हे हे आमचे म्हणणे तुला पटले की नाही? हा कर्म करता देहून भिन्न, तो भोगता होतो पुन्हा येते तो देहात या, पुन्हा ते पाप भोगतो पुण्य भोगतो, ते कोण आहे? हे देहून भिन्न. हे तुझं म्हणणं आमचं म्हणणं तुला पटलं पाहिजे. तुझ्या म्हणण्यानं बोलणार देह तर तू नाहीस, तू कर्म करतात आहेस, त्या देहात केलेलं कर्म भोगायला येत आलायस. ह्याच्या म्हणण्यावरून तो भोगणारा ह्याच्याहून वेगळा आहे, देह तू नाहीस. या पदावर आपण आलो. एका टप्प्याने बाजूला काढलाय त्याला. तो टप्पा तुम्हाला समजावून सांगते, नीट ऐका. चला, कसं ऐकायचं ते समजून घ्या, लिखाण करा. चला, देहाचा नाश झाला, देह राहत नाही. ठीक आहे, तू देहाने केलेल्या कर्माचा भोगता देहाहून वेगळा आहेस. तू देहाने केलेल्या कर्माचा भोगता देह वेगळा आहे सिद्ध होऊन हा स्थूल देह आत्मा नव्हे हे आमचे म्हणणे तुला पटले की नाही? हा स्थूल देह आत्मा नाही हे तुला आमचं म्हणणं पटलंय की नाही? पुढे चला आता. आणखी एका रीतीने हेच तुला मी सिद्ध करून दाखवतो. तू बोलतोस ते सुद्धा असे बोलतोस की माझा देह आहे, माझा हात आहे, माझं डोकं आहे, माझा पाय आहे, माझे, पण त्याबद्दल मी देह आहे, हे मी हात आहे, मी डोके, मी पाय इत्यादी असे काही म्हणत नाहीस. असे माझे घर, माझी वाडी, माझी गाडी असे आपण व्यवहारात म्हणतो, पण केव्हाही मी घर, मी वाडी, मी गाडी असं काही म्हणत नाही. 5 वाक्यातून तुम्हाला सांगते संदर्भ. आता म्हणतो ना माझा हात, माझं डोकं, माझा देह, माझा पाय, माझं घर, कोणी माझे लेकरं, एक राहिलं माझं पोरग, तुझं नाही, त्या बायकोच आहे. त्यामुळे बँड वाजला, तुझं पोट तिचा, थाळी वाजली, मांडीवर काट तुझा. बरोबर का चुक आहे? ते माझं ते तुझं नाही, काट तुझं होईल का? आता आपण काय म्हणतो, हात माझा, पाय माझा, डोकं माझं. तर हात मी, पाय मी, डोकं मी, तर मी गाडी म्हणतो का? मी घर म्हणतो का? नाही. कारण त्याच्यावर तू भिन्न नाहीस ना, मग मी गाडी नाही. गाडीहून तू भिन्न नाहीस, काय पाहणार आहेस म्हणजे आत्मा आहेस. गाडी तू नाही, गाडी अनात्मा आहे. पहिल्यांदा देहाहून भिन्न केलं. तू देह नाहीस, देह आत्मा ठरला नाही, कारण देह जळाला, नाश झाला आणि तो कर्म करता भोगता पुन्हा देहात भोगायला आला, म्हणजे तो देहाहून भिन्न आहे. मग तो कोण आहे ते नंतर बघू. पण देहाहून भिन्न तो आत्मा आहे आणि तो भोगायला आलाय त्या देहात. ठीक आहे, मग या देहाला मी डोकं म्हणत नाही. माझं डोकं, माझा हात, माझा पाय, माझे डोळे, माझे नाक, जे जे काही आहे माझं म्हणतो आपण. आता ऐका, माझे घर, माझी वाडी, माझी गाडी असे आपण व्यवहारात म्हणतो, पण केव्हाही मी गाडी, मी घर असं म्हणत नाही. मी वाडी नाही, माझी वाडी, मी वाडी नाही, मग असे काही म्हणत नाही. त्यामुळे अमुक माझे आहे असा म्हणणारा जो कोणी, तो स्वतःला या पदार्थातून वेगळा असलाच पाहिजे. हे वाक्य डबल वाजते महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? डबल वाजते ऐका. मी गाडी असे, मी वाडी, मी गाडी, मी घर म्हणतो नाही. मग मी देह का म्हणतो? मी देह असं का वाटतं? मी गाडी असं वाटतं का? नाही. मी वाडी वाटतं का? मी गाडी, मी वाडी नाही म्हणत. मग मी देह का म्हणतो?
ते पुन्हा बघू. आता चालू विषय असा आहे की मी गाडी असे म्हणत नाही, त्यामुळे अमुक माझे आहे असे म्हणणारा जो कोणी, हे माझं. मी गाडी म्हणत नाही, हे माझं म्हणत. मग माझं म्हणताना माझं म्हणणारा कोणीतरी आहे ना, मग ते कोण आहे सांग. अरे सूक्ष्म रे बाबा, ऐका. त्या पदार्थात वेगळा असलाच पाहिजे. जो माझी गाडी म्हणतो, माझा देह म्हणतो, माझं घर म्हणतो, माझं पोरग म्हणतो, तर तो म्हणणारा ह्या देहाहून वेगळा आहे. तो कोण आहे मला सांग. ऐका आता. जो कोणी स्वतःच्या पदार्थाहून वेगळा असलाच पाहिजे, गाडीहून देहाहून कोणतरी, हे याही विचाराने अगदी सिद्ध होते. यावर तुला एक दृष्टांत सांगतो, ते ऐक. आता आपण थांबू, टाइम झाला आहे. एक टाकून गेला तू करतो गोष्ट वाच. करतेपणा अहंता जागृत होते, मग देह माझा म्हणतो. ममताने ममता होते, शब्दाने मनस्थिती शांत होते. जगताचा भाव नसतो, ते मन पवित्र असतो. आपलं मन सफल झालं की नाही ते पाहावं. जो साधक असतो, वेदाला ओळखतो, तोच भगवंताला ओळखतो. ज्याला स्वतःला जाणता येते, ओळख परमात्म्याची असते. संबंध टाकावा जगताचा, भक्ती करावी विठ्ठलाची. ही स्थिती हृदयाची. प्रतीला संसारातून काढावं, अहमला जाळावं, स्वतःला स्वतः ओळखावं. हे माझं नाही, हे मी नाही, हे लिहून घ्यावं. जे मन विषयातून काढत नाही तेच मन बेकार असते. शब्दानं तो कळत नाही, व्रतीने त्याच्याकडे जाता येत नाही. अंतर्मनात शब्द तिथं पोहोचत नाही, वृत्तीच्या द्वारे तिथं पोहोचता येत नाही, पण साधू तिथं पोहोचल्याशिवाय राहत नाहीत बुद्धीला. अंतर्मनातून त्याला ओळखावं, श्रीरंगाला भेटावं, संसाराचा रंग सोडावा, आपला श्वास त्याच्यासाठी नाही. हा मी नाही, हे मी नाही, हा निश्चय करावा. वेद चित्ताला धरावा, तोच मी हे मी नाही, तर व्यवहारातून बाहेर निघायचं. हा संबंध सोडावा, एकच तत्व धरावं, तेच आपल्याचा उन्नतीचा मार्ग असावा. बाहेरचा संबंध सोडावा. आधी देह काय करा, मग देह संबंधी पसारा कसा खरा. कोण खरं ते ओळखावं, खऱ्यापाशी थांबावं. खोटं अनात्मा, खरा आत्मा हे जाणावा. विष्णू दत्त, देव दत्त हे नाव कोणाला, देहाला की आत्म्याला ते ओळखावं. बुद्धीला ओळखावं, बुद्धीत अभ्यास चैतन्याचा ते ओळखावा. त्याच्या माध्यमातून त्याच्याकडे यावं. जगत नाही, देह नाही, त्याचा संबंध खरा नाही. अहंकाराने मी वाटतो, अहंकार श्रवणाच्या माध्यमातून जातो, मग हरीची प्रचिती येते, हरीची ओळख होते, श्रवणातून सत्य कळते. मग माझा देह नाही हे वेदातून कळते, बोधातून त्याची प्रचिती येते, महावाक्यातून हे हृदय मंदिर होतं. मंदिर झालं. जगत कार्य आहे, अज्ञान एक कारण आहे. देह काळाचा आहे, कर्म भोगण्यासाठी आहे. केले कर्म त्याची भोगा आली. आपल्याला पाहायचं, मग आपलं स्वरूप कळते, मग शब्दाने त्रास होत नाही. मग आपल्याला मन चिन्मय होते. तुझा विना माझं कोण आहे आनंदा, सांग रे आता, बाकी सोडून द्यायचं. मी देहातून भिन्न आहे, मग हे अनुभव कसा घ्यायचा हे सद्गुरूकडून जाणून घ्यावं. या स्थूल देहातून कर्म केलेले तो भोगायला आला. जो कर्म करतो तो कोण, स्थूल देह नाश झाला, मग कर्म करता कोण, तो गेला नाही. मग तू देह की का आत्मा, तू कर्म करता नाही, देहाहून भिन्न आहेस. हा स्थूल देह आत्मा नाहीस. जसा माझा हात म्हणतो, पाय म्हणतो, घर मी म्हणतो का, जसा घराहून भिन्न आहेस तसा तू देहाहून सुद्धा भिन्न आहेस. माझा म्हणणारा कोणी वेगळा असला पाहिजे. मी घर म्हणतो का कधी, माझं गाडी, मी गाडी म्हणतो का नाही. मग माझी गाडी, मग माझे म्हणणार कोण आहे. देह तर मेला, संपला, चढाला ना. मग ते संस्कार घेऊन ते थांबले ना मन कुठतरी, मग तेच भोगायला आले ना, मग ते कोण आहे. जेव्हा जे कर्म केले त्याचे भोग आले, मागचा जन्माचे केलं ह्या देहात आला तो, मग तो कोण येणारा. देह तर जळाला ना, संपला ना तो. मग त्या कर्माचा भोग घ्यायला इथं आला तो कोण आहे. कधी प्रश्न पडला का तुम्हाला, कधी पडला का बायांना. नाही माऊली, नाही मायावाला नाही पडला, कधीच नाही. माझं घर, माझा देह, या तीन गोष्टीला एक बोलणार ह्याच्यावर भिन्न आहे.
माझं घर म्हणणारा घराचा एका घरावरून वेगळा आहे, घरावरून वेगळा आहे ना. मग कोण आहे तो? आपण आहे. तसं माझा देह म्हणणारा तो जो आहे, तो कर्म करणारा भक्त जो आहे, कर्माचा संबंध धरणारा जो कोणी आहे तो उरला आहे आणि तो देहात आलाय आणि तो कर्म पुन्हा भोगायला आणि पुन्हा नवीन करायला, पुन्हा नवीन जन्म तयार करायला. मग ते जर कळत नसेल तर कोणता परमार्थ आहे? अकलीचे कांदे नुसते साधा परमार्थ आहे. तुमच्या व्यवहारात तुम्हाला जागा केलं गुरूंना. हातानं चोरी केली, आता तुझं चोरलं मी इथून. कोणी केलं? तो लिहायला. पण कोण करायला लावलं? सूक्ष्म घ्या. मन म्हणलं आता इथं आणून नाही, घ्या कपाट उघडे, चावी. आता चावी आहे तुझ्या कपाट तुझे, मी उघडू शकते ना. होती ना वासना, तसं म्हणणं नको. चोरीची वासना होतीच ना, मग ते पाप आहे ना. हे हाताने केलंय, ते तर भस्म झाले, पण पाप तर उरले. मग ते तर ह्या बॉडीने केले, पण तिथे मिली, भस्म झाली. मग बघायला कोण आलं? हे उद्या बघू. हे ठेवलं तुमचं आता असंच. उद्या किंवा दुपारी किती पाठात हे कळायला पाहिजे. मंडळी मी कोण हे कळण्यासाठी खूप सुंदर निरोप आहे बाई. आजचा विषय जो गहन आहे, मी मंगल केले. ऐका की आजचा विषय जो आहे ते दोघी तिघांना अनुवाद करायचा. मी तुम्हाला सांगाल कसं लिहायचं, काय अनुवाद करायचा. आणि एक सांगते, मला तळमळे की तुमच्यासाठी माझं आयुष्य उरलेलं आहे आणि ते आयुष्य तुमच्यासाठी जगाला का माझं म्हणतो प्रत्येकासाठी आहे. एक वैयक्तिक नाही भाग हा. कुणाचा सूक्ष्म असतो, कुणाचा मोठा असतो. पण एक सांगते की वेदांताच्या श्रवणानं काय होतं तर अज्ञान भस्म होतं, मन राम होतं आणि जगतामध्ये तो चौकडे त्याची अनुभूती येते. हे सांगाल तुम्हाला त्याची अनुभूती कशी येते. फार गहन विषय येतो. मला तो मांडायचा होता आनंदीला, कसा टाइम पण नाही, थकू लागले मी. आणि सगळं मग ते माझं चित्त कशात होतं, हे एक आहे, अंतर्यामी आहे, तो मी आहे, तो कसा आहे, त्या संबंध कसा आहे, अनुभव कसा, ऐक्य कसं आणि त्याचं दर्शन कसं, बुद्धीचं परमात्म्याचं मिलन कसं आणि बुद्धीनं देहात अलग होणं कसं, विश्वाचा बात कसा, स्वरूपाचा साक्षात्कार कसा, महावाक्याचा प्रसाद कसा, जीवाचा शिव कसा, हे बोलायचं राहून गेलं. भरपूर काय राहिलं ते सोडा, कारण 3 दिवस असतात, पुरत नसतात. आणि बोलतात ते सृष्टीच्या मूळ मायेमध्ये समाविष्ट होतात आणि सृष्टीच्या कल्पापर्यंत राहतात. कसे राहतात दुपाच्या पाठात सांगणार आहे तुम्हाला. कर्म कसे साचवतात, तुम्ही साठवता, त्याचं पाप पुण्य कसं तुमचं उत्पन्न होतं आणि त्यासाठी तुम्हाला जन्म कसा येतो, तो कसा संपत, कर्म कसं विघडतं सांगू. पाणी आणि साखर एकत्र आले की साखर विघडते. बोध आणि हा प्रमाता एकत्र आला की अज्ञान विघडतं. साष्टांग दंडवत माऊली, खरंच. साष्टांग दंडवत माऊली.